शाळेत चंद्राबाई भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय होती। आज मी तुम्हाला शाहू महाराजांबद्दल काही दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। आज आपण एका अशा महाराजांची जयंती साजरी करत आहोत ज्याने आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी वेचले असे राजे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1847 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाले। त्यांचे यशवंतराव असे होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी वेचले। कोल्हापूर संस्थेचे चौथे राजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतले। शाहू महाराज हे केवळ गादीवर बसणारे राजे नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते। त्यांनी गोरगरिबांच्या उद्धारासाठी क्रांतिकारक निर्णय घेतला। त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले। गोरगरिबांसाठी हॉस्टेल सुरू केले व विविध जाती धर्माचे वसतिगृह सुरू केले। त्यांनी भारतात काही वर्ष कायदा 50% कायदा सुरू केला। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातले नेतृत्व गुण ओळखले व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी व मुकनायक या वृत्तपत्रासाठी त्यांना आर्थिक मदत केली। माणगाव परिषदेत बाबासाहेबांसारखा तुम्हाला नेता भेटला अशी घोषणा केली। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी अशा एक व्यक्तिमत्वाशी बोलणार आहे ज्याने राजसत्तेचा उपयोग स्वतःच्या वैभवासाठी नव्हे तर समाजातील दुर्बल, शोषित आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केला। ते म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज। राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला। त्यांनी चंद्राबाई भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय होती। आज मी तुम्हाला श्री छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। श्री छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे एक महान आणि दूरदर्शी लोककल्याणकारी राजा होते। त्यांनी गोरगरिबांना मदत करायचे। ते सगळ्यांना एक समान वागणूक द्यायचे। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। आधार केला शिक्षणाचा सुधार। 3 मुलांचा आधार केला शिक्षणाचा सुधार। राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे सुधार। राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक नमस्कार, माझे नाव आहे। आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला। ते कोल्हापूर स्थानाचे छत्रपती होते। त्यांनी दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी खूप काम केले। त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले। त्यांनी नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात केली। त्यांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला। त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले। एवढे